तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला एक रिक्वेस्ट करू इच्छितो की हा सुपर क्लास आपल्याला काहीही झाले तर सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे, कारण या सुपर क्लासमध्ये आपण रशिया युक्रेन विषयी अत्यंत महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील, त्यामुळे सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच चॅनलचा ईबुक आलेला आहे, इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे। ईबुकचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। या ईबुक मध्ये आपल्याला 15 ते 20,000 प्लस एमपीसी लेवलचे जे काही क्वेश्चन्स मिळतील, इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, युक्रेन या देशामधील असलेल्या एकूण भारतीयांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे। युक्रेन या देशामध्ये असलेल्या एकूण भारतीयांची संख्या ही एकूण किती होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, 20,000 प्लस जे आहे युक्रेनमध्ये असलेल्या भारतीयांची एक संख्या होती। पुढचा प्रश्न या ठिकाणी व्लादिमीर पुतिन ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती एक व्यक्ती आहेत ते सांगायचं आहे। व्लादिमीर पुतिन ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रशिया या देशाचे जे आहेत व्लादिमीर पुतिन ही एक व्यक्ती राष्ट्रपती व्यक्ती बनलेले आहेत। पुढचा प्रश्न, मॉस्को हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानीचे शहर आहे? मॉस्को हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जगातील रशिया हा जो देश आहे या देशाची मॉस्को हे एक राजधानीचे शहर बनलेले आहे। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, रशिया हा जो देश आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात प्रथम क्रमांकाचा सर्वात मोठा एक देश बनलेला आहे। पुढचा प्रश्न, रुबल ही खालीलपैकी कोणत्या देशाची राष्ट्रीय करन्सी आहे ते सांगायचं आहे। रुबल ही खालीलपैकी कोणत्या देशाचे चलन किंवा करन्सी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो, जगातील रशिया हा जो देश आहे या देशाचे रुबल हे एक चलन बनलेले आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी रशिया युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती योजना किंवा मोहीम सुरू केलेली आहे? रशिया तसेच युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी कोणती एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, ऑपरेशन गंगा ही जी मोहीम आहे रशिया तसेच युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण कोणत्या दिवशीपासून करण्यास सुरुवात केलेली आहे? रशियाने युक्रेनवर कोणत्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यास सुरुवात केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 24 फेब्रुवारी या दिवसापासून जे आहे रशिया देशाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर आक्रमणास सुरुवात केलेली आहे। पुढचा प्रश्न, भारत देश कोणत्या देशाकडून सर्वात जास्त प्रमाणामध्ये लष्करी शस्त्र खरेदी करत असतो? भारत हा देश कोणत्या देशाकडून सर्वात जास्त प्रमाणामध्ये लष्करी शस्त्र खरेदी करत असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, रशिया देशाकडून जे आहे भारत सर्वात जास्त प्रमाणामध्ये लष्करी शस्त्र एक खरेदी करत असतो। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ड्यूमा असे जगातील कोणत्या देशाच्या संसदेला संबोधले जात असते? ड्यूमा असे खालीलपैकी कोणत्या देशाच्या संसदेला संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, जगातील रशिया हा जो देश आहे या देशाच्या संसदेला ड्यूमा असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न, ऑपरेशन गंगाने कोणत्या देशाच्या 9 नागरिकांना वाचवले किंवा परत आणले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। ऑपरेशन गंगाने कोणत्या परदेशाच्या देशाच्या 9 व्यक्तींना वाचवलेले आहे किंवा परत आणलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, ऑपरेशन गंगाद्वारे जे आहे बांगलादेशाच्या एकूण 9 व्यक्तींना परत आणण्यात आलेले आहे। पुढचा प्रश्न, युक्रेन व रशिया यांच्या युद्धाबद्दल कोणत्या न्यूज चॅनलने न्यूज देणे बंद केलेले आहे ते सांगायचं आहे। युक्रेन तसेच रशिया या दोघांच्या युद्धाबद्दल कोणत्या न्यूज चॅनलने न्यूज देणे बंद केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, BBC न्यूज हे जे चॅनल आहे या चॅनलने युक्रेन तसेच रशिया युद्धाबद्दल माहिती देणे बंद करलेले आहे। पुढचा प्रश्न, युक्रेन या देशाच्या सीमा एकूण किती देशाला जुळलेल्या आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो। युक्रेन या देशाच्या सीमा ह्या एकूण किती देशाला जुळलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, युक्रेन या देशाच्या ज्या सीमा आहेत एकूण 7 देशांना जुळलेल्या आहेत। पुढचा प्रश्न, या ठिकाणी रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्या कारणास्तव रशियाला कोणत्या संस्थेतून बाहेर टाकण्यात आलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्या कारणास्तव रशियाला कोणत्या संस्थेतून बाहेर टाकण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, रशियाने युक्रेनवर हमला
किंवा आक्रमण केल्या कारणास्तव स्विफ्ट या संघटनेतून या ठिकाणी रशियाला बाहेर टाकण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी फिफा वर्ल्ड कपमधून खालीलपैकी कोणत्या देशाला बाहेर करण्यात आलेले आहे? फिफा वर्ल्ड कपमधून खालीलपैकी कोणत्या देशाला बाहेर करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रशिया हा जो देश आहे या देशाला फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर केलेले आहे. पुढचा प्रश्न, जगातील संपूर्ण बँकाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणती संस्था करत असते? जगातील संपूर्ण बँकेच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य हे कोणती संस्था करत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. स्विफ्ट ही जी संस्था आहे जगातील संपूर्ण बँकेच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे एक कार्य करत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी GRU ही खालीलपैकी कोणत्या देशाची खुफिया एजन्सी आहे ते सांगायचं आहे. ग्रू ही खालीलपैकी कोणत्या देशाची खुफिया एजन्सी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील रशिया हा जो देश आहे या देशाची ग्रू ही एक खुफिया एजन्सी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, युक्रेन या देशाच्या दक्षिणेकडील कोणता सागर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युक्रेन या देशाच्या दक्षिणेकडे कोणता सागर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. काळा सागर जो आहे युक्रेन देशाच्या दक्षिणेकडे स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी युक्रेन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? युक्रेन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. निप्पर ही जी नदी आहे या नदीकाठी युक्रेन या देशाची राजधानी स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न, रशिया या देशातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. रशिया या देशातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बोल्गा ही जी नदी आहे रशिया देशातील सर्वात लांब असलेली एक नदी बनलेली आहे. तर पुढचा प्रश्न, जगातील सर्वात थंड ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? जगातील सर्वात थंड असलेले हवेचे ठिकाण हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील रशिया या देशामध्ये जगातील सर्वात थंड ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, युक्रेनची राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युक्रेनची राजधानी खालीलपैकी कोणते एक शहर आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कीव हे जे शहर आहे युक्रेन या देशाचे एक राजधानीचे शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, युक्रेनच्या क्रिमिया भागावर रशियाने कोणत्या वर्षी कब्जा केलेला आहे? युक्रेनच्या क्रिमिया या भागावर रशियाने कोणत्या वर्षी कब्जा केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. युक्रेनच्या क्रिमिया या भागावर जे आहे वर्ष 2014 मध्ये रशियाने कब्जा केलेला आहे. पुढचा प्रश्न, युक्रेन हा देश खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युक्रेन हा देश खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. नाटो या संस्थेमध्ये जे आहे युक्रेन हा देश सहभागी होऊ इच्छित आहे. पुढचा प्रश्न, नाटो या संघटनेमध्ये एकूण किती देशाचा समावेश आहे ते सांगायचं आहे. नाटो या संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नाटो या संघटनेमध्ये जे आहे एकूण 30 देशांचा समावेश झालेला आहे. आणि तसेच मित्रांनो सांगू इच्छितो आपल्याला की रशिया तसेच युक्रेनमधील युद्धाचे जे मेन कारण आहे ते हे आहे की युक्रेन हा जो देश आहे तो नाटो या संघटनेमध्ये सहभागी होऊ इच्छित आहे. हेच जे आहे रशिया देशाला मान्य नाही, त्यामुळे हे युद्ध होत आहे. पुढचा प्रश्न, युक्रेन हा देश एक स्वतंत्र देश कोणत्या वर्षापासून बनलेला आहे? युक्रेन हा देश स्वतंत्र देश हा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1991 हे जे वर्ष आहे या वर्षापासून युक्रेन हा एक स्वतंत्र देश बनलेला आहे. पुढचा प्रश्न, रशियाचे सैन्यबल जगामध्ये कितव्या क्रमांकाचे सर्वात ताकदवर सैन्यबल आहे ते सांगायचं आहे. रशिया या देशाचे सैन्यबल हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात जास्त प्रमाणात ताकदवर सैन्यबल आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील दुसऱ्या क्रमांकाचे रशिया या देशाचे सैन्यबल हे सर्वात ताकदवर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, युक्रेनचे सैन्यबल जगामध्ये कितव्या क्रमांकाचे सर्वात ताकदवर सैन्यबल आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युक्रेन या देशाचे सैन्यबल हे जगातील कितव्या क्रमांकाचे ताकदवर सैन्यबल आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 2 योग्य राहील. युक्रेन या देशाचे जे सैन्यबल आहे जगातील 22व्या क्रमांकाचे ताकदवर असणारे एक सैन्यबल बनलेले आहे. पुढचा प्रश्न, युक्रेन या देशाकडे एकूण किती एअरक्राफ्ट आहेत ते सांगायचं आहे. युक्रेन या देशाकडे एकूण किती एअरक्राफ्ट आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 225 एवढे युक्रेन या देशाकडे एअरक्राफ्ट स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, रशिया या देशाकडे
एकूण किती एअरक्राफ्ट आहेत ते सांगायचं आहे मित्रांनो. रशिया या देशाकडे एकूण किती एअरक्राफ्ट आहेत. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 4100 एवढे जे आहे रशिया या देशाकडे एअरक्राफ्टची एक संख्या बनलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी एमपीएससी कॉम्बॅट राज्यसेवेच्या स्पेशल एक्झामसाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो 50 क्वेश्चन्स असतील आणि 50 मिनिटाचा वेळ देखील आहे. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला एका वर्षाचे एसएससी प्लस सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे. जर आपण रँक 4 ते 10च्या मध्ये आला तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. आणि तसेच आपण रँक 11 ते 50च्या मध्ये आला तर आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळू शकते. आणि शेवटच्या रँकमध्ये आपण 51 ते 100च्या मध्ये आला तर 25% स्कॉलरशिप मिळू शकते. मित्रांनो, ही टेस्ट सिरीज आपल्याला मराठी तसेच इंग्रजीमध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. आणि मित्रांनो, ही टेस्ट सिरीज 13 मार्चला सकाळी 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर पार पडणार आहे. मित्रांनो, या टेस्ट सिरीजमध्ये आपल्याला एनरोल करते वेळेस आपल्याला एक्झाम GK10 हा कोड जरूर यूज करायचा आहे. तर या टेस्ट सिरीजचा लिंक आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्कीच जाऊन एनरोल करून ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न, युक्रेन या देशाकडे एकूण टँकाची संख्या किती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. युक्रेन या छोट्याशा देशाकडे एकूण टँकांची संख्या किती आहे. तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील. 2430 एवढी जे आहे युक्रेन या देशाकडे टँकांची एक संख्या बनलेली आहे. पुढचा प्रश्न, रशिया या देशाकडे एकूण टँकांची संख्या किती आहे ते सांगायचं आहे. रशिया या देशाकडे एकूण टँकांची संख्या किती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 12950 एवढी जे आहे रशिया या देशाकडे टँकांची एक संख्या बनलेली आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली इकडे तर नक्कीच गॅरंटी आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे. आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि चॅनलचा ई-बुक आलेला आहे, इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, दिलेला आहे. तर मिळतो का नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.